संघामधली लढत आहे. एक त्याच्या अगोदरच्या वर्षी चांगली कामगिरी केली खार्डीच्या संघाने. गेल्या वर्षी कसरायचा संघ थोडासा पुढे गेला होता. अमोल आणि चंद्रकांत जोडी मैदानावरती आणि पहिली षटक हाताळण्यासाठी हरी. मी तुमच्या दिशेने येणार करणार चर्चा करणार. दोन संघ आहेत जवळचे संघ. या दोन जवळच्या संघामधली ही भिडन लढत आणि नेहमीच जसं म्हणताना दोन जवळच्या संघामधली लढत मजा येते. कारण एकमेकांवरती कुरघोडी एकमेकांवरती सहमात करायची कशी करायची त्याची तयारी आहे. अमोल भगत जे मागच्या मॅचचा हिरो आहे तो एक आहे. दुसऱ्या बाजूला हरी जो बॉलिंग मार्कवरती. अगदी बरोबर. अगदी एकमेकांच्या जवळपासचे संघ आणि एकमेकांना एकमेकांचे वीक पॉईंट स्ट्रॉंग पॉईंट अगदी बारकाईनं माहिती आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती झेल मिळाला असता परंतु तिथे ड्रॉप झाला. सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती दुहेरी तदनंतर सिंगल. 3 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला ऑन साईडला फटका केलाय. अलॉंग दी कार्पेटमध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटमधून प्रोटेक्शन देतील. फेकी येईल तदवरती तुकाराम सर सिंगल मिळाली. 3 षटकांचा मॅच आहे. संध्याकाळचं सत्र आहे. इथून मात्र या मॅचचं समीकरण थोडंसं एक वेगळं बघायला मिळेल. आणि ज्यावेळेला तुम्ही चर्चा केली दोन्ही कॅप्टननं म्हटलं होतं की एकाने सांगितलं 25च्या आत थांबवणार एकाने सांगितलं 30वरनं 35वरती जाणार. आता ही लढाई 25 आणि 35च्या मधली आहे. कारण मागच्या मॅचनं दाखवल्या 23 पुरेशा नाही आहेत. 23 पुरेशा नाही आहेत. 25-35 मधली लढाई मैदानावरती आहे. 23-25-35 ची लढाई आहे. चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल विकेट गडी बाद. थँक्यू. उत्कर्ष तुमच्या दिशेने येतोय कारण पहिला विकेट लवकर गमावला होता आणि तिथून इथून सावरायचं आहे त्या टीमला. अगदी बरोबर. इथे मात्र आपण पाहतोय सावरायचं होतं. आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. अगदी कोलवट टप्प्याचा बॉल होता आणि ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय फटक्याला उंची जास्त दिली ज्यामध्ये लांबी कमी राहिली आणि तिथे मिडविकेटच्या खेळाडूने कुठलीही चुकी केली नाही. अगदी शेवटपर्यंत बॉलपर्यंत पाहत राहिले आणि झेल कंप्लीट केला. फलंदाजाला इथे बाद व्हावं लागलं. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचा आहे. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर जयवंत दाखल झालेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं ज्यामध्ये 4 बॉलचा खेळ झाला. 1 विकेट इथून जरूर मिळाली आणि आजच्या दिवसातला सेकंड राऊंडचा सर दुसरा सामना संध्याकाळचं सत्र ज्यावेळेला कर्णधार स्वतः बोलला की संध्याकाळच्या सत्रात चेंडू विशेषतः जात नाही परंतु प्रयत्न त्यांनी षटकाराचाच केला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. अर्थात 5वा बॉल. या 5व्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँड स्टीअर केलंय. तिथे क्षेत्ररक्षण खराब. सिंगलला इथे डबलमध्ये कन्वर्ट करण्याची संधी आणि त्या संधीला पूर्णपणे साधत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 2 इथे चिताच्या चपळाईने पूर्ण केल्या. 1 चुकी आणि 1 धाव प्लस झाली. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला संध्याकाळी चेंडू ट्रॅव्हल होईल न होईल मग अलॉंग द ग्राउंड खेळून बिटवीन द गॅप्स खेळून धावा वाढवणं हेही गरजेचं आहे. स्कोरबोर्डला चालवणं स्कोरबोर्डला टिकिंग ठेवणं त्याला मुव्हिंग ठेवणं हेही गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला मोठा फटका नाही येणार. अलॉंग द ग्राउंडही खेळायला लागणार आणि तो अनुभव आहे चंद्रकांत यांच्याकडे. तो फटका खेळला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आता पॉईंटच्या डोक्यावरनं नजाकतवाला फटका पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू चालला 1 2 3 4 चौकार. थँक्यू सो मच. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल अगदी तिन्ही स्टंप सोडून व्हाईट बॉलवरच्या लाईनवरती आले. तदनंतर बॉलच्या रेंजमध्ये येत असताना फक्त आपण पाहतो स्क्वेअर कटचा फटका केला शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरनं आणि तिथे चौकार मिळवला. या चौकारच्या साहाय्यानं षटक क्रमांक 1चा खेळ संपुष्टात गेला आणि धावसंख्या 10 म्हणजे सुरुवात चांगली राहिली. सुरुवात चांगली आणि महत्त्वाचं काय होतं का जो विकेट गमावलाय ना त्या विकेट गमावल्यानंतर जो करंट रन रेट खाली येणार नाही तो 6-7 पर्यंत येणार नाही ना याची काळजी या चौकाराने घेतली. आता 10च्या सदस्याने पुढे गेले तर 30 आणि तेच टार्गेट आहे. 25 आणि 35 मधली धावसंख्या 30 आहे. तो त्याचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. अगदी बरोबर. संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा होणं थोडंसं कठीण असतं. गोलंदाजांचा दबदबा सातत्याने आपण पाहिलं या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती. दुसऱ्या षटकात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील प्रतीक. यावेळेला आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे खाली आणि कुठलीही चुकी होणार नाही. फलंदाज इथे बाद होताना गॉन.
बिलकुल जसं गाणं वाजलं ना की हे क्या हुआ. काय झालं होतं की पहिल्या षटकामध्ये धावा आले नाही. अमोलवरचा दबाव वाढत होता, प्रेशर वाढत होता, त्याला अटॅक करायचं होतं. पण अटॅक कोणाच्या अगेन्स्ट केलाय? भाविक वैती याच मैदानावरती परवा तिसरं ज्यानं गाजवलं होतं चौथं, आणि तो गोलंदाज, ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या करिश्म्यानं कित्येक खेळाडूंना जबरदस्त गोलंदाजी, म्हणजे नारंगी वर्सेसचा मॅच आपण याच मैदानावरती पाहिला होता, आणि त्यावेळेला केलेली गोलंदाजी ती पाहिली आहेत. म्हणजे त्याच्या अगेन्स्ट अटॅक करताना इथे अमोल भगतसारखा मोठा मोरा, मोठा गडी बाद झाला आहे. भाविक म्हणून मी का गेल्या वेळी बोललो होतं की म्हणजे एक तर तुम्हाला समुद्रामध्ये चांगली बोट चालवायची तर तिथे नाविक पाहिजे, आणि अशा मॅचला कंट्रोल करायचं तर भाविक पाहिजे. त्याच्यामुळे तो भाविक जो आहे ना तो कंट्रोल करतोय. मागच्या वर्षी देखील त्यानं तसाच खेळ या मैदानावर दाखवला होता, आणि तोच कंट्रोल पुन्हा एकदा दाखवला आहे. विकेट गमावलाय, पण तिथून पुढे यावं लागणार आहे त्या टीम खाडीच्या संघाला. अगदी बरोबर. भाविकनं मात्र इथे जी गरज होती ती मिळवून दिली, आणि तो विकेट महत्त्वाचा होता. भाविक यानं कामगिरी चांगली केलंय. नवीन बॅटर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा खेळाडू तुमचा इथे पाठवा, अदरवाईज स्कोरिंगमध्ये व्यत्यय येत आहे. दोन्ही संघांना विनंती करतात, प्लीज खारडी संघ आपण लक्षात घ्या, आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवा, अदरवाईज गुणलेखनात थोडंसं व्यत्यय येत आहे. नवीन फलंदाज धर्मेश यांना आपण पाहतोय, एक स्टायलिश प्लेअर. धर्मेशसाठी मात्र हा पहिला बॉल असेल या मॅचमधला. लेफ्ट आर्म अराउंड विकेट, या वेळेला अगदी डाऊन द ग्राउंड. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. काय फटका खेळला, अगदी येता क्षणी संध्याकाळचं सत्र आहे. मला माहित नाही माझ्या बॅटमधून जर फटके आले तर ते सीमारेषेच्या पलीकडे. 6. थँक्यू. जसं मी भाविकचा उल्लेख केला नाविक पाहिजे, तसं धर्मेशचा उद्देश पण क्लिअर आहे. त्याला सरळ खेळायचं आहे, व्हीमध्ये खेळायचं आहे, धाबा करायचे आहे. माहिती आहे आता अमोल भगत बाद झाल्यात, कुणीतरी जबाबदारी स्वीकारायची आहेत, धाबा करायची आहेत, म्हणून तो फटका समोर आला आहे. डाऊन द ग्राउंड षटकार. तुमच्या बाहेरचा चेंडू होता, फुल टॉस बॉल हलक्या हातानं खेळलं होतं. तर जसं काय मन बनवलं होतं की एक आपण मोठा फटका खेळला, आता थोडंसं कालून केलूया, हा शेअर करूया, असा काहीतरी होता. फुल टॉस बॉल होता, हलक्या हातानं खेळलाय. एक धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोअर जर आपण बघितला 17-17. 9 चेंडूचा खेळ झालाय, 9चा बाकी आहे. 17 दुने 34 होतील की 24 होतील ते पाहण्यासाठी पुन्हा एक देऊया. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने कर्णधारानं म्हटलं होतं की 35-30 हे आमचं टार्गेट असेल, ज्याची सुरुवात आतापर्यंत 9 बॉल पर्यंत चांगली राहिली. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटने खेळत असताना थोडीशी तुम्हाला इथे व्यत्यय येतील. तुकाराम सर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल, बॉलला आउटसाइड ऑफ द ऑप्शन्स ठेवला, आणि तदनंतर आपण पाहतोय फलंदाजाला बीट केलं. आणि अक्रॉस द लाईन खेळत असताना काय मध्ये खेळपट्टीवरती काही वेळेला थोडंसं लो बाउन्स आहे, चेंडू खालीही राहतोय, तेही तुम्हाला पाहावं लागणार आहे. चेंडूच्या रेषेमध्ये खेळलं तर कधीही चांगलं आहे. रेषेमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक काय फील्ड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं होतं असताना किसन होते तिथे. आपण पाहतोय धाबा आहेत धापलकावरती जर आपण पाहिलं तर 18-18. 1.5 षटकांचा खेळ. शेवटचा बॉल. स्कोर 18-18. 18 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन आपण पाहतोय शेवटचा बॉल बाकी, आणि तो लेफ्ट आर्म राऊंड डिस्टम्सनं यावेळेला प्रयत्न तोच राहिलाय. मोठे फटके मला कसे शोधता येतील. सिंगल तर पूर्ण झाली, दुसरीचा मात्र प्रयत्न होता, नकार दिला. योग्य वेळेत चांगला नकार. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं 2चा खेळ संपला. पहिल्या षटकात तुकाराम सर 10 धावा होत्या, या षटकात 9 धावा आल्या. म्हणजेच आता येणाऱ्या काळात जर इथून 11 ते 12 धावा जोडल्या तर तुम्ही 30-32 जे म्हटलं होतं 35 धाव्यांचं टार्गेट तिथपर्यंत पोहोचू शकता. नाही ते टार्गेट आहे, पण आपण पुढच्या मॅचच्या दिशेने जाऊया, कारण त्याचा टॉस होणं तितकंच गरजेचं आहे. जरीमरी डोली ए संघ आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा या 2 संघादरम्यान आता टॉस होईल. यानंतरच्या षटकानंतर तर दोन्ही टीम कॅप्टन कर्णधार आपण बरोबर या मंचाच्या दिशेने येऊन थांबायचं आहे. वाघोबा जांभूलपाडा आणि जरीमरी डोली हे आपण चर्चा करतोय किती धावफलक असावा, टार्गेट किती सेट करायचा आणि किती आव्हान ठेवायचं. 2 गोष्टीवरती असतं. एक तर प्रतिस्पर्धेची ताकद ओळखायची आहे, त्यांची बॅटिंग स्ट्रेंथ ओळखायची आहे, आणि आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली विविधता ओळखायची आहे. आपल्याजवळ चांगले गोलंदाज आहेत तर कदाचित अशी धावसंख्या तुम्ही उभारली तर ती आव्हानात्मक ठरेल. पण प्रतिस्पर्ध्याकडे जर फलंदाजी फळी आहे, ताकद आहे, आणि ती ताकद खार्डीकडे आहे. ती ताकद खार्डीकडे आहे जी आपण पाहतोय. स्कोर 19-19. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 19-19 धावा आहेत. श्रीराम कसरालेकडे पण ताकद आहे, त्याची बॅटिंग स्ट्रेंथ जबरदस्त आहे. वैभवचा फॉर्म आपण पाहिलाय, विकेट किती विध्वंस ठरू शकतो या मैदानावरती तेही आपण पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे या सर्वांचा अभ्यास करता एक ती धावसंख्या आपण जी चर्चा करतोय म्हणजे 25 आणि 35 मधली ती धावसंख्या ज्याची आपण चर्चा करतोय त्याच्यामध्ये धावफलकाला तर मजा येणार आहे. शेवटची ओव्हर, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज
आशुतोष येतोय म्हणून ती चर्चा चालली. धर्मेशने दाखवले तो मोठे फटके खेळू शकतो, षटकार ठोकू शकतो, त्याने दाखवले तो स्ट्रायकर एंडला आहे. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 मध्ये 12, 6 मध्ये 15 की 6 मध्ये 6 होतील याचं चर्चा मैदानावर चालली. आशुतोष आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्लॉग मध्ये हा स्पेशल गोलंदाज आहे. या वळला आपण पाहतोय काय फटका खेळला. 30-35चं टार्गेट आम्ही जे बघितलंय ते इथून साध्य करणार याची तयारी पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. 6 थँक्यू. पहिला चेंडू स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या बाहेर उत्तुंग असा षटकार पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. आणि या षटकारानं जसं तुम्ही उल्लेखही केलाय की धर्मेशनं क्लिअर केलेलं आहे की मला 35 पर्यंत जायचं आहे, 35 पर्यंत पोहोचायचं आहे, त्याकरता अशी बॅटिंग करायची आहे. आता 25 धावा फलकावरती आहेत. तिथे कर्णधाराने चर्चा केली. श्रीराम कसरायच्या कर्णधाराने आपल्या गोलंदाज आशुतोषशी चर्चा केलेली आहे. कोणती लाईन अँड लेन, कुठला टप्पा, कुठली दिशा तुला राखायची आहे. इथे नाही पंच वळतात, पंच सांगतात हा भरपूर बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना 26 धावा फलकावरती आहे. त्या पहिल्या षटकारानं, पहिल्या सिक्सरनं थोडासा दबाव जाणवत आहे, पण दबावामध्ये खेळणं यायला हवं, दबावाला झुकारणं यायला हवं, दबावामध्ये आपली कामगिरी उंचावणं हेही यायला हवं तुम्हाला. मागे गेला, जागा बनवली आणि खेळलाय चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडू साला बॉन्डले जायच्या बाहेर. पहिला षटकार, आता चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल थोडीशी जागा बनवली, स्टम्प्सच्या बाहेर आले, लेग स्टिकच्या बाहेर आले. तदनंतर आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला या बॉलला उडवलं. इनफिल्डमध्ये एक क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा पलीकडे. 30 धाव्यांवरती स्कोर कार्ड पोहोचलं. आता 5 बॉलमध्ये 18 धाव्यांची झंझावती खेळी धर्मेश पाटील यांना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. धर्मेश तयार. आणि जे तुम्ही म्हटल्याप्रमाणे दडपण थोडंसं आहे गोलंदाजावरती. वाईट बॉल आलाय. पण क्रिकेट आपल्याला काय शिकवतं, जसं जिंकण्यासाठी शिकवतो मोठे फटके, तसं क्रिकेटचा खेळ आहे. इतकी वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर मग आपण शिकतो काय, दर्पणाकडे खेळणं, दबावामध्ये खेळणं, प्रेशर आपल्यावरती येऊन द्यायचं की प्रेशरला आपण हँडल करायचं, हे तुम्हाला शिकायला हवं. शिकण्याचा प्रयत्न केलाय, जेल टिपण्याचा प्रयत्न तिथे निघतोय. कारण जसं मग क्रिकेटच्या खेळामध्ये दबाव सप्पे उभं राहत आहे. कोई बिखरता है तो कोई निखरता है. निखरने का मौका आहे. इथे बिखरायचं नाही, निखरायचं आहे, तेही सांगायचं आहे. हे शेवटचं षटक सुरू आहे. धावा झाल्या धाफलकावरती 32. चर्चा चालू होती 30च्या पारची, 35च्या जवळची. त्याच्या जवळ पोहोचलाय टीम कुसमाई खाडी. अगदी बरोबर. ज्यांनी म्हटल्याप्रमाणे जे काम देखील केलं, जी कमिट केली त्याच्यावरती खरे उतरले आणि खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ चांगला फुलला, चांगला बहरला. यावेळेला आपण पाहतोय पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चौथा बॉल ऑन साईडला खेळलाय फटका, जिथे धर्मेश पाटील आता स्ट्राईक करण्याच्या प्रयत्नात असतील. कारण ते जर स्ट्राईक करतील तर धावांची इथे टोटल वाढेल. परंतु इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. मायनर चूक आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. बघूया झालेली चूक कोणाच्या पथ्यावरती पडते, तेही महत्वाचं आहे. 2 अँगल आहे त्याचे. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, स्ट्रायकरला कोण राहायला पाहिजे त्याचाही उल्लेख केला. मायनर चूक झाले, थोडी चूक झाले इथे. आता ही चूक कोणाच्या पथ्यावर पडते आणि चुकीची भरपाई कोणाला करावी लागते. स्कोर जाऊन पोहोचला 34. 34 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला अनुभवी फलंदाज आहे जयवन, स्ट्रायकर एंडला आहेत. मी म्हटलं ना, कोणाच्या पथ्यावर पडते आणि कोणाचा फायदेसाठी ठरते. कारण बऱ्याच वेळेला काय असतं, जब भी कोई होता है ना वो अच्छे के लिए होता है, जो भी होता है अच्छे के लिए होता है. तसं म्हटलं आता विकेट आलाय, गाणं येणार आहे. थँक्यू. मी तुमच्या दिशेने येतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 टीम कॅप्टन जामुलपाडा आणि डोईव टीम आपण रेडी राहा, तयारीत राहा. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो उल्लेख केला की कुणाच्या पत्त्यावरती येईल
आणि ते बॅटिंग करण्याच्या टीमवरती आलं. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू अलॉंग दी कार्पेट दुसरीचा प्रयत्न राहिला. इथे देखील तीच चूक झाली की चेंडू फेकण्याची तयारी लवकरात लवकर, जेवपर्यंत हातामध्ये बॉल येत नाही तोपर्यंत स्टम्प्सकडे पाहिलं आणि बघता बघता 2 डावा. जे सॅटिस्फाईड टार्गेट होतं 35, त्याच्यावरती देखील 1 धाव आली, 36 झाल्या आणि 37चं टार्गेट ठेवलंय या दुसऱ्या डावासाठी. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, आता 35 वाली ती 35 वाली होती, म्हणजे तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं, त्याच्या पुढे गेलाय. पण सकाळपासून पहिलं काही धावांचा पाठलाग झालाय, धावपाठ नाही झालाय. कदाचित हा मॅच तो डिशुमवाला येऊ शकतो. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे होऊ शकतो, मोठे फटके होऊ शकतात. कितकी क्षमता श्रीराम कसरालीकडे पण आहे आणि ती खाडीला माहिती आहे, त्यांची क्षमता आहे. मॅचलाही मजा येणार आहे. पण टॉस जाऊया. टॉसच्या दिशेनं 2 संघ कर्णधार इथे आल्यात, त्यामध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला जरीमारी डोलिवे आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूलपाडा, या 2 संघादरम्यान टॉस. वाजले किती भाई? 5:35. आणि टॉस उडवण्यासाठी आपण इथे निमंत्रित करू प्रवीण पाटील जे उपस्थित आहेत व्यासपीठावरती. जरीमारी डोलिव ए आणि वाघोबा जांभूलपाडा. उत्कर्ष पाटील आज ज्यांचा आवाज आपण दिवसभरामध्ये आमच्या समेत येतात, महत्त्वाचा वेळ या स्पर्धेसाठी त्यांनीही दिलेला आहे. कारण ही स्पर्धा 5वं पर्व आहे. आपण या स्पर्धेला बऱ्याच समालोचकांचा आवाज ऐकला आहे. प्रशांत जाधवडे यांचाही आवाज ऐकला आहे, धनंजय पाटील यांचाही आवाज आपला आहे, कैलास पाटील. 1 वर्ष ते सुरुवातीला पहिलं वर्ष झालं होतं त्यावेळेला भरतजी मोरे यांचाही आवाज या स्पर्धेसाठी आपण ऐकला होता. झहीरभाई, विजय पाटील, कित्येक समालोचक आहेत, घनश्याम भोईर, कित्येक समालोचक आहेत ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेसाठी ऐकला आहेत. आणि आज उत्कर्ष पाटील जे समालोचक कक्षामध्ये आमच्या समेत समालोचक करतात. आपण त्यांच्या दिशेने जाणार आहोत. पण तुर्तास टॉस होतोय. तो टॉस चला लवकर या कॅप्टन वाघोबा जांभूलपाडा. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. आपण फक्त प्रवीणजी पाटील आहे त्यांचे शुभ हस्ते हा टॉस होतोय. वाघोबा जांभूलपाडा आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर टीम जरीमारी डोलिवे कॉल कोण करणार बघा, चॉईस करायचे कोण कॉल करणार त्याचा चॉईस केला. त्यामुळे टॉस केला जातोय. कॉल कोण करणार फक्त त्याच्यासाठी आपण चॉईस करतोय. चला टॉस. सिटी इज द कॉल आणि सिटी टॉस जिंकले. जांभूलपाडा संघाने फक्त आपला निर्णय कळवा. बॅटिंग करणार. बॅटिंग करण्याचा निर्णय केला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. कारण समोर मॅच आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण समोरच्या कक्षामध्ये जाऊया. उत्कर्ष पाटील आमच्या जोडीनं जोडले गेले. 36 धावा झाल्यात, 36 झाल्यात, 37 करायचे आहेत. 6 पाठीमागे आहे पण 6 मारायचं आहे. 3 ओव्हरमध्ये किमान 3 षटकार मारायचे आहेत. 3 ओव्हरमध्ये किमान 3 चेंडू तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. मोठ्या फटक्यामध्ये त्याला परावर्तित करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी जर पाहिली तर 3 षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 6 चेंडू डॉट किंवा विकेट घ्यायचे आहेत. अमोल भगत पहिले षटक हाताळतील. पण समोर आहे वैभव. आता अमोल वर्सेस वैभव हे बॅटल आहे. या वैतरणा विभागामधले 2 गुणवान खेळाडू एकमेकांसमोर आहेत. वैभवकडे क्षमता आहे चांगल्या बॅटिंगची, तर अमोलनं लेदर क्रिकेटमध्ये आपला खेळ दाखवलेला आहे. आता टेनिस क्रिकेटमध्ये तोही दाखवतोय. त्याच्यामुळे हे 2 गुणवान खेळाडू या वैतरणा विभागातले एकमेकांसमोर आहेत. टप्प्याचा चेंडू होता ॲज युजल. लेट कट 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 चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ फील्ड केलं जातं. त्या चेंडूला 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. वैभवची ताकद ऑफ साईड आहे आणि त्या दिशेनं पहिला चेंडू खेळलाय म्हणून मी उल्लेख केला. वैभवचा उल्लेख केला, अमोलचा उल्लेख केला. 2 गुणवान खेळाडू, टॅलेंटेड खेळाडू एकमेकांसमोर आहे. इथून आता विजय महत्वाचा आहे. दोन्ही गुणवंत खेळाडू आहेत, अगदी बरोबर आहे. परंतु आता आपल्या संघासाठी कुणाची इथे मात्र गुण पुढे येतील आणि तदनंतर विजयाचा टसा उमटेल. कारण महत्वाचा सामना इथून जर जिंकलात तर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला एंट्री मिळेल. सध्या जर आपण पाहिलं तर 1 बॉल आणि 2 धावा, 37 धावांचं मोठं पाठलाग संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो. धावा होऊ शकतात परंतु ती फलंदाजी देखील त्या पद्धतीची करावी लागेल.
यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दोन गुणवंत खेळाडूंमधली असलेली बॅटल, जिथे मात्र आपण पाहतोय अमोल भगतनं मारली बाजी, फलंदाज फेल. थँक्यू. बॅटल होतं वैभव वर्सेस अमोल भगत ही बॅटल. आणि ते बॅटल जसं तुम्ही उल्लेख केलाय, अमोलनं बाजी मारले, बॅटल जिंकले. बाद कशा प्रमाणे झाल्या बघूया. आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुलचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला लागला, पाठीमागे शॉट फाय निघाला. फिल्डर होते, क्षेत्ररक्षक होते आणि त्यांनी झेल घेतल्यानंतर बघा सेलिब्रेशन बघा. त्यांना माहिती आहे हा झेल किती महत्त्वाचा आहे, हा विकेट किती महत्त्वाचा आहे, कॅच किती महत्त्वाचा आहे. ते सेलिब्रेशन आपण चेहऱ्यावरती पाहिलं होतं. आता काय करावं लागणार, श्रीराम कसराईला पहिल्या मॅचचा हिरो, पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केलेला तो बाद झालाय. अब नई हिरो की तलाश होती, नवीन हिरो घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला अमोलचा उल्लेख त्याच करता केला होता आम्ही, की ज्याच्याकडे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे आणि तो गुणवत्ता आता ते मैदानावरती दाखवतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. यश 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेगवान चेंडू आपलं पूर्णपणे ताकद झोकते आणि जसं तुम्ही उल्लेख केला, आज जिंकायचं आहे, संडेला यायचं आहे. पालघरवरनं आपणही आलात, रिटर्न तिकीट काढले, पण नाही ते उद्यापर्यंत चालू शकेल. पण आज जर तुम्ही जिंकला ना, त्याचं तिकीट रविवारपर्यंत चालणार आहे. त्याच्यामुळे मॅचला मजा येणार. अगदी बरोबर. आज जर जिंकलात तर रविवारच्या दिवसात सन्मानाने एंट्री मिळेल आणि खऱ्या अर्थाने इथे कुठल्या संघाला मिळेल हा सामना तेवढा महत्त्वाचा आहे. इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अमोल भगत, तुम्ही उल्लेख केला की लेदर बॉल क्रिकेट ज्याने गाजवलं, आता टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती देखील चर्चेतला गोलंदाज राहिलाय आणि त्याची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला वेग जास्त, वेगासहित अचूक टप्पा, चेंडू पडल्यानंतर ग्रंटिंग साऊंड बघायला मिळाला. इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता पंच तिथे दर्शवतात की सेफ झोनमध्ये दोन फलंदाज पोहोचले. निश्चित स्वरूपात तुकाराम सर, ह्या 2-2 धावा, 1-1 धावा सध्या भरपूर मॅटर करणार नाही. तुम्हाला इथून तुम्ही म्हटलं की 4 षटकार या 18 बॉलमध्ये येणं गरजेची भूमिका आहे, ते येतील नाही येतील हा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही म्हणजे तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इथून बाहेर निघालं फर्स्ट आणि सेकंड गिअरवरती चालवा, पण एकदा का त्या मेन रोडवरती गेलं मग गिअर चेंज करा. थर्ड टाका, फोर्थ टाका आणि आवश्यकता असल्यास टॉप गिअर टाका. तो करायचा आहे तुम्हाला. फर्स्ट सेकंड गिअरमध्ये किती वेळा चालणार, पुढचा गिअर गती परिवर्तन, वेग वाढवावा लागणार आहे. गती वाढवण्याचा प्रयत्न, अपील जरूर झाले, लाऊड अपील पाहिलं, थोडंसं स्टंप सोडून जाणारा, त्याच्यामुळे अपीलमध्ये आवाज भरपूर होता आणि तेच आपण पाहिलंय. डॉट बॉलची सांगता होत असताना 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिलं षटक अमोल हाताळतोय, 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक कसं हाताळावं, ज्या वेळेला संध्याकाळचं सत्र, धावसंख्या जरी आपल्याकडे भरपूर मोठी असेल तरी देखील मी माझे जे 2 गोलंदाज साथी आहेत त्यांच्यासाठी जास्त धावा ठेवण्याकरिता हे माझं षटक आहे, ते मी क्वालिटीचं हाताळणार, कंजूसीचं हाताळणार आणि ते मैदानाच्या आतमध्ये बघायला देखील मिळालं. इथे जर आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ पूर्णत्वाला जातोय, 4 धावा फलकावरती, अगदी शेवटचा बॉल. यावेळेला आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवला होता चेंडू, पिचिंग आउटसाइड ऑफ स्टम्प्स, त्याला मात्र ऑन साईडला खेळून काढलं. लॉंगॉनचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो पुढे येत असताना. सिंगल मात्र इथे देखील मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती आहे, ती म्हणजेच 5. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. पहिलं षटक आले, ज्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. आता एक षटक पाहिजे, मोठं षटक पाहिजे श्रीराम कसराळ्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला कोसमाई खार्डीसाठी पहिलं षटक अमोलनं जसं हाताळले ना तसंच षटक पाहिजे. 5 जास्तीत जास्त 8 धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक 20 धावा शिल्लक राहतील आणि मग त्याचा पाठलाग करणं कदाचित तितकं सोपं असणार नाही आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी रेडी होतोय पंकज. चला विनंती एक टीम, खार्डी टीम, कारण सर्वांनी एकत्र येऊ नये. एक मॅच अजूनही शिल्लक आहे, पूर्ण उजेड्यामध्ये तो सामना पूर्ण व्हावा याची अपेक्षाही आहेत आणि तो प्रयत्न देखील होतोय. त्याकडनं आपल्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. 12 बॉल 12 चेंडू 32. पुढचे 12-32 मध्ये आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. समोर खेळ डाऊन द ग्राउंड, लॉंगॉनले क्षेत्ररक्षक वेगाने नक्की तिथून पोहोचल्यात, स्वतः कर्णधार तिथे पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 11 चेंडूचा खेळ आहे. 31 धावांची आवश्यकता आहे. पहिला विकेट म्हणजे बाद झाल्यानंतर, वैभव बाद झाल्यानंतर 2 फलंदाज आहेत पण अजून तितके आश्वासक फलंदाज नाहीये. 11 बॉल 31 रन. 11 बॉल आणि 31 धाव्यांचं जे इक्वेशन आता सध्या समोर बघायला मिळतं. बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडंसं दडपण वाढत असेल, प्रेशर वाढत असेल.
कारण मोठे फटके येत नाही. जिथून आपण पाहतोय हे जर आता तुम्हाला प्रेशर रिलीज करायचं असेल तर मोठ्या फटक्यांना निमंत्रण द्यावं लागेल. जे धावसंख्येला टाळं लावलंय गोलंदाजांनी, की फॅक्टर फलंदाजी इथे महत्त्वाची असेल. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली फलकावरती आहे ती म्हणजे 6. भावेश वैती खेळतायत, आतापर्यंत दाखल झाले आणि आता पहिला बॉल खेळण्याचा मान त्यांना मिळतोय. अगदी पहिल्याच बॉलवरती एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश नाही. इथे आलाय डॉट बॉल. याच करता आम्ही दोन गोष्टीचा उल्लेख जसा मी केला होता ना, की आव्हान कुठलं ठेवायचं या दोन गोष्टीवरती आहेत. एक तर आपली बॉलिंग गोलंदाजीची ताकद आणि प्रतिस्पर्धेची बॅटिंग ऑर्डर याच्यावरती आहेत. आतापर्यंत सर्व काही सुरळीत चाललंय कोस्माई खराडीसाठी. कटर चेंडू हाताळला गेला होता. ऑब्रेक चेंडू होता. भाविक सुद्धा नाराज आहे. नाराज असण्याचं कारण हे बाईचा इशारा होत असताना काय गोलंदाजी चालले. सुंदर गोलंदाजी पंकजची या पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा. 9 चेंडूचा खेळ राहिला आहे आणि 9 चेंडूमध्ये 30 धावा करायच्या आहेत. याचा दुसरा अर्थ पुढच्या 3 चेंडूवरती 2 मोठे फटके खेळायचे आहेत. अगदी बरोबर. आणि आपण पाहू शकाल काय मायामागचा बॉल हाताळला जबरदस्त. काय कट्टर गोलंदाजी राहिली. भरपूर आतमध्ये आला तो बॉल. फुलर लेनचा बॉल. या वेळेला क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि बॅटिंगनं मनं जिंकली. आता क्षेत्ररक्षणाने देखील मनं जिंकतोय. फलंदाज फुलर लेनच्या बॉलला कन्वर्ट करू शकले नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय एक डाऊन द ग्राउंड खेळलेला फटका जेल सक्सेस केलाय. चांगला कॅच गॉन. थँक्यू. फुलटॉस बॉल देखील कन्वर्ट होऊ शकला नाही. असं होतं क्रिकेटमध्ये. कधी कधी काय असतं, चांगल्या चेंडूवरती चौकार येतो आणि ज्या चेंडूचा समाचार घ्यायचा त्या चेंडूवरती विकेट येतोय आणि तेच घडलं होतं. विकी अजून एक असा मॅच विनर खेळाडू आहे मैदानावरती आलाय. पण एक गोष्ट आहे त्याच्यावरती चर्चेला मी येईल कारण आता 1.4 षटकांचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 30 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. विकी आले होते. विकी पहिल्या चेंडूवरती ज्या गोष्टीला चर्चेला मी येणार होता. विकी आले पण फार उशीर आले. पहिला विकेट जो लवकर गमावला होता वैभवचा, त्यानंतर यानं क्रमप्राप्त होतं. बॅटिंग ऑर्डर शफल केली, त्याचा परिणाम मैदानावरती जाणवतोय. अगदी बरोबर. यावेळेला आपण पाहतात विकी लेट दाखल झाले आणि त्याचं भुगतान आपल्याला बघायला मिळतं. आता 7 बॉल 30 धावा हे आता इक्वेशन नाही सांगून चालणार. आता 7 मध्ये 5 षटकार हे आता सध्याचं समीकरण राहिलंय. आणि उत्कर्ष कामी म्हटलं की तुमच्या संघामध्ये 2 असे खेळाडू आहेत जे हार्ड हिटर फलंदाज आहेत. एक वैभव आणि एक दुसरा विकी. जर वैभव लवकर बाद झाले होते तर विकीला जायचं होतं. त्याच्यामुळे जी बॅटिंग ऑर्डर तुम्ही शफल केली ना, ते शफल करत असताना प्रतिस्पर्ध्याला मॅचमध्ये परतायची संधी निर्माण झाली. तो 3रा चेंडू आणि हाताळलेला हा 13वा चेंडू 11वा चेंडू याच्यामध्ये जे 8 चेंडू गेले ना, त्याच्यातनं मॅच थोडासा निसटलाय तुमच्या हातून. अगदी बरोबर. यावेळेला आता 7 बॉल आणि 30चा सामना थोडंसं कठीण होत चाललंय. संध्याकाळचं सत्र आणि नवीन फलंदाज करण यांना आपण पाहतात. नावामध्ये रन कराव्या लागतील. 7 बॉल आणि 30 धाव्यांची गरज. शेवटचा बॉल अगदी येता क्षणी आपण पाहतोय त्यांना खोलातला बॉल हाताळला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतोय फील्ड होईल. तत्पूर्वी जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजेच 8. आता 6 बॉल 29 चं मात्र हे समीकरण. काय होईल काय बिघडेल घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. थँक्यू. जसं आपण विश्लेषण देखील करतोय बघा, तुम्हाला 18 चेंडूमध्ये 37 धावांचा पाठलाग करायचा होता. दुसऱ्या चेंडूवरती तुम्ही मोठा विकेट महत्त्वाचा खेळाडू बाद झाला होता. त्यानंतर उर्वरित 16 चेंडूपैकी किमान 10 चेंडू असा फलंदाज खेळायचा होता ना ज्याच्याकडे स्ट्रेंथ आहे, त्याच्याकडे ताकद आहे. हे गेम प्लॅनिंग आहे, या स्ट्रॅटेजी आहेत, ह्या डावपेचाचा भाग आहे. तुम्ही जर गेम प्लॅनिंग केलं, स्ट्रॅटेजी योग्य आखली तर मॅचमध्ये नक्कीच तुम्ही यश संपादित करू शकणार नाही. पण कोस्माई खर्डीचा जर उल्लेख केला आपण ना तर त्यांचे डावपेच व्यवस्थित आहेत. अमोल भगतला त्याने आणलं, वैभवसाठी त्यांना बाद केलं. त्यानंतर आता दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्यावेळेला त्यांनी पंकजला आणलं, पंकजने देखील तितकीच चांगली कामगिरी केलेली आहे. शेवटचं षटक आहे, शेवटची ओव्हर आणि गोलंदाजीसाठी तितिक्ष. आता जे आव्हान आहे ना खडतर झाले, खऱ्या अर्थाने खडतर करून घेतले. ज्यावेळेला तुम्ही 37चा पाठलाग करता, पहिला 12 चेंडूमध्ये 8 धावा करता, इथे 18 असतात तर कदाचित वेगळं चित्र असतं. पण ज्यावेळेला 8 झाल्यात, 19 आणि 29, म्हणून जसं म्हटलं होतं ना की 35च्या पारची धावसंख्या जी होती ना
ती चॅलेंजेबल का होती या संध्याकाळच्या सत्रामध्ये ते दिसून आले. पण बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडेसे मिस्टेक आतापर्यंत झाल्यात. आता त्या बघूया. एक एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट, असामान्य कामगिरीच हा मॅच तुम्हाला जिंकून देऊ शकते. हा कोट्यापॅचा चेंडू होता, करायचा होता चेंडूला, बॅटला टॉप एजला लागलाय, पाठलाग केला जातोय. फाईन लेग रिझनमध्ये फील्ड केलं गेलं. या चेंडूला 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती, पूर्ण 2 धावांनी स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचेल 10 वरती 27ची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ आहे आणि 5 चेंडूमध्ये 27. 5 बॉल 27 थोडंसं कठीण होत चाललंय, कारण मोठ्या फटक्यांसाठी जो स्वीकार असायला हवा होता तो अजिबात बघायला मिळाला नाही. 3 षटकांमध्ये मोठे फटके दुर्मिळ झाले, कुठेतरी लपले गेले आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे तीक्ष्ण गोलंदाजी, धारधार गोलंदाजी. खऱ्या अर्थानं बांधून ठेवलं फलंदाजांना. आता पुढील होणारा सामना तेवढाच महत्त्वाचा असणार आहे. जरीमरी डोलीभाई आणि एका बाजूला वाघोबा जांभूळपाडा. आपण त्वरित रेडी राहायचं आहे. पुढचा बॉल यावेळेला हा देखील वेगासहित अचूक टप्पा, डाव्या त्याच्या फलंदाजांना थोडासा त्रास देणारा हा बॉल राहिलाय. चांगला बॉल, सुंदर सुंदर, म्हणजे ऑप्शनच्या बाहेरनं थोडंसं आतमध्ये देखील या चेंडूला घेऊन आल्यात. आणि तितिक्ष काय माहिती का, पहिला अमोलनं पंकजनं इतकी चांगली कामगिरी केली ना, तर तितिक्षवरचा तो दबाव निघून गेलाय, जो प्रेशर आहे ना तो निघून गेलाय. तो एन्जॉय करतोय अशा खेळीला. फक्त वेळ जास्त जाणार नाहीये. खारेडी टीम अमोला वेळ जास्त जाऊन देऊ नका, कारण मॅच एक जो शिल्लक आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याच्यामुळे वेळेवरती थोडंसं आपण लक्ष ठेवा. टो ऑफ द बॅट, बॅटच्या टोला लागलाय. उद्याचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण उद्या वसई तालुक्यातील संघ मैदानावरती खेळतील. एक गाव, कोपरीचा संघ आहे, नारंगीचा संघ आहे, अर्नाळ्याचा संघ आहे, टिवरीचा संघ दाखवलेल, जुचंद्रचा संघ मैदानावरती खेळेल, धानिवचा संघ खेळेल, नॅमा बॉईज मोरेगाव गेल्या वर्षी अप्रतिम कामगिरी ज्याने केली होती तो खेळेल. मजा उद्या येणार आहे. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा. आजच्या पहिल्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर वैतरणा ए हाफमधून देखील चांगले सामने बघायला मिळाले. या वेळेला आपण पाहतो या षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा तितिशकडे जो नॅचरल जो जर रिलीज ऑफ डिलिव्हरी आपण पाहता, त्याच्या आममधून जो चेंडू सुटल्यानंतर तो त्याला एक नॅचरल बाउन्स मिळतो. ही त्याची वैविध्यता आणि वैशिष्ट्य राहिलेली आहेत गोलंदाजाची. कारण मी सकाळच्या सत्रात देखील पाहिलं, तितिशने जे बॉल टाकलेत ते फलंदाजाच्या छातीवरती निघून गेलेत. ही गोलंदाजी त्याची आजच्या दिवसात राहिलेली आहे. नाही, म्हणून मी म्हटलं ना की त्याच्यावरचा तो दबाव निघून गेला. मग तो काय करतो, त्याच्या बात्यातले सर्व चेंडू वापरतोय, त्याचा मुक्त असताना वापर करतोय, चेक करतोय स्वतःला या विकेटवरती की आता दबाव नाही आहे. बघा, हा ऑफ कटर थोडा बाहेर होता, हा ऑफ कटर चेंडू हाताळला होता, स्वतःला चेक करतोय, स्वतःला बात्यामध्ये वेगवेगळे चेंडू आहेत ना त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय. जशी ही स्पर्धा चालली आहे, बहुतांशी स्पर्धा आता समोर येणार आहे. आणि वसई विरारसाठी एक खेळाडूंसाठी एक आनंदाची बातमी आहे की एक प्रीमियर लीग जे आता 21, 22, 23 फेब्रुवारीला येणार आहे. वसई विरार प्रीमियर लीग जे पर्व पहिलं ज्या जीवदानीच्या मैदानावरती बरोबर येणार आहेत आणि त्याची उत्सुकता देखील प्रत्येकाला लागून राहिली. या मॅचमध्ये आता पकड मजबूत झाली, कारण 2 चेंडूंचाच खेळ बाकी राहिलाय, ज्यामध्ये जवळपास क्षेत्ररक्षण करणारा संघ विजयाच्या छायेमध्ये आणि श्रीराम कसराळी संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललं. इथे फक्त आता अवघ्या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आणि इथून विजयाचा सुगंध दरवळत असताना विजयाचा इथे मात्र आपण पाहतोय उंबरठ्या जवळ पोहोचलेत. आता या बॉल नंतर आतमध्ये प्रवेश देखील होईल तिसऱ्या डावामध्ये, तिसऱ्या राऊंडमध्ये. पुढचा बॉल अगदी शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल देखील निर्धाव. तुकाराम सर, चांगली गोलंदाजी राहिली, 35 धावा बॅटिंगने केल्या आणि गोलंदाजीने देखील फलंदाजांना 13 वरती शांत केलं. चांगलं क्रिकेट, चांगलं क्रिकेट नक्कीच. या दोन्ही संघामधला जर आपण खेळ पाहिला त्याच्यामध्ये उजवे ठरले आहेत ते कोसमाई खाडीचा संघ. एकदा पहिला बॅटिंग करताना एक मोठी धावसंख्या उभारली आणि त्यानंतर गोलंदाजी करताना जे खिंडार पाडलं, सुरुवातीला वैभवला बाद केलं आणि त्या धक्क्यातनं हा श्रीराम कसराळीचा संघ सावरलाच नाही आहेत, किंबहुना तिथून एक नवीन फलंदाज आलाच नाही आहेत जो मॅचला जिंकून देईल. हार्ड लक ते श्रीराम कसराळी, पण वेल प्लेड कोसमाई खाडी. चांगला खेळ तुम्हीही केला आहे. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच जरीमारी डोली ए संघ आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा जांभूळपाडा. टॉस जिंकलाय जांभूळपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. संध्याकाळचा सत्र आहे, त्यामुळे तो निर्णय किती योग्य ठरतोय तेही पाहणार. आता हँडशेक करून हस्तांदोलन करून दोन्ही संघ